स्पायडरमॅनचा सक्का चुलत मावस भाऊ नक्की कशासाठी वर चढलाय आणि त्याच्या स्किल्स काबर दाखवतोय जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज हे दोन पॉमेरियनचे पप्पीज जाणार आहे त्यांच्या फॉरएव्हर होम साठी, तर आपण करून घेतली आहे त्यांची फीडिंग आणि आपल्या कस्टमरला सगळ्या अपडेट्स दिल्या व्हिडिओ कॉलद्वारे। तर आपण हे पप्पीज व्यवस्थितपणे बॉक्स मध्ये पॅक केलेले आणि दिले त्यांच्या फॉरएव्हर होम साठी बसून। एकदम जम्बो साईज मध्ये आपल्याकडे लॅब्राडॉरचा मेल पपी आलेला आहे, एकदम मिल्की व्हाईट मध्ये आणि ऍक्टिव्ह पपी असणार आहे। क्वालिटी तुम्हाला व्हिडिओ मध्ये लक्षातच येईल। तसेच हेवी साईज मध्ये आपल्याकडे जर्मन शेफर्डचा मेल पपी आलेला आहे। व्हिडिओ स्लो मोशन मध्ये काढण्यामागचं कारण एकच आहे की पपी इतका ऍक्टिव्ह आहे की तो एका जागेवर थांबतच नाही। तर तुम्हाला क्वालिटी व्हिडिओ मध्ये लक्षात येत असेल। आपल्याकडे पॉमेरियन मध्ये स्नो व्हाईटचे आपले स्टड मिस्टर टफीचे पपीज येणार आहे। तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा आणि पपीज बुक करा। आलो होतो आपण टर्फ वरती, कारण तिथे 9 आणि 10 तारखेला होणार आहे एकदम जंगी अशी टुर्नामेंट आणि त्या टुर्नामेंटला आपली टीम आहे जिचं नाव आहे स्पायडरमॅनच्या घराण्यातला आपल्याला माणूस भेटला होता। स्पायडरमॅन हाताने जाळे टाकतो आणि आयत्या जाळेवर उड्या मारतो। ते कार्यक्रम होता जर्सी डिस्ट्रीब्युशन आणि ट्रॉफी रिव्हिलिंगचा। तर चॅम्पियन्स लीगच्या सर्व मेंबर्सनी केले ट्रॉफी रिव्हील, एकदम सुंदर अशा ट्रॉफीज होत्या, तुम्ही बघू शकता। ट्रॉफीज आवडल्या की नाही मला नक्की सांगा। आपल्याला पण भेटली होती जर्सी, आपल्या मेंबर्सनी जर्सी घालून घेतली आहे। आपली जर्सी तुम्हाला आवडली की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि क्रिक हिरोजवर आपल्याला फॉलो करा। ह्या मॅचेस बघायच्या असतील तर तुम्हाला 9 आणि 10 तारखेला या मॅचेस बघण्यासाठी टर्फच्या लोकेशनवरती यावं लागेल। भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आणखी काही नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत रजा घेतो। ओम साईराम।